हाय गाय, नमस्ते. सोनाली आणि सागरच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज सागरसाठी एक म्हणजे फ्रँक आहे. विषय असा आहे की आम्ही खूप दिवसानंतर मम्मीसोबत मम्मीच्या घरी जेवायला चाललोय. सो त्याला पाहिजे मटण. तो खूप दिवस झाला म्हणतो की तुझ्या मम्मीच्या हातचं मटण खायचंय, मटण खायचंय. पण आज आहे अमावस्या आणि आम्ही मटण काही बनवत नाही. सो त्याला असं सांगितलंय मी की तुझ्यासाठी मटण मागवलंय आणि तू चल जेवायला. कारण पुरणपोळी म्हटलं तो येणार नाही. आणि तोच विषय जेव्हा तो ताटावर बसेल जेवायला तेव्हा त्याला सरप्राईज भेटणार आहे. ठीक आहे. तर हे फक्त सिक्रेट आपल्याला माहिती आहे, त्याला काही माहीत नाही आहे. आता मला त्याची ती रिॲक्शन शूट करायची आहे. ते तुम्हाला मी त्याची रिॲक्शन काय आहे ती तुम्हाला मी सगळ्यांना दाखवते. सागर चल ना. झालंय माझं, मी आवरलो. काय सांग ना त्यांना, तुझ्यासाठी तर सासूबाईने तुझ्या मटण बनवलंय ना. तर गाईज नमस्ते. आज आमच्या सासूबाईने आम्हाला जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे. तर मी चाललोय मस्त तिकडे आवरून, मस्त आंघोळ बिंघोळ केली, मस्त इस्त्रीची जरा टी शर्ट घातले मस्त. आता तर मी चाललोय आता सोनलीच्या मम्मीच्या घरी. त्याच्यासाठी खास स्पेशल माझ्या मम्मीनं मटणाची डिश बनवली आहे. तर आता आम्ही दोघं चाललोय. आणि हाय गाईज, तर आता फायनली आम्ही चाललोय मम्मीकडे. आणि आता सांगू आम्ही तिकडं सागरसाठी मटण आहे. मटण चले बाई, वाचायला लागले मला इथपर्यंत. चल लवकर. चल 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 गाड़ी स्टार्ट कर. चल लवकर. अरे दम खा. आज तो मटन खाणार आहे. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. कसं वाटतंय मग तू तर खाऊ घालत नाही, मग एकत्र येऊन खाऊ तिला पाहुण्याच्या इथं. दर दोन दिवस उघडा लवकर. वास येतोय का तुला? वास येते. उघडा लवकर. उघडा लवकर उघडा. काय करायचे? मस्त वास यायला लागले. अरे सुनी, ह्याच्यावरचं हे कुठे आहे? गाडी कुठे आहे? ते जरा हे केलेत मम्मीनं, हा? साफ केलेत ना, स्वच्छ करून ते गाड्या काढून ठेवले. जरा लावायचे ते सगळे झिप लावून. मग गाईच हेच असते. पापड भाजू काय? हो भाज ना. संतोष करून दे ना. चालू करून देते बाळा तुला. तो टीव्ही बघ, तुला मटणाचा बेत आहे तुझ्याकडं. अरे हे दुसरंच लाईट लागलं. चालू कर. हे काय का दंतकंत? मम्मी हो काय? टीव्ही का चालू होत नाहीये? चालू कर बघ. इकडचं ना, हे वाला ना. गुंडा लोग, बीजेपी का गुंडा देख, मैं जाऊँ तो। वो गुंडा लोग आपने सुना है, पुलिस में बैठे हैं, दांत खड़ा है, पुलिस कुछ नहीं करता है. उन लोग बाळा तू रेस्ट कर, मी जेवण घेऊन येते. विरोध झेलना पड़ रहा लवकर घेऊन ये, भूक लागली. हो और जो गाईचं अजून पण त्याला माहित नाहीये की पोळ्यांचं जेवण आहे. त्याला असं सांगितलेलं की मटणच बनवलंय. सो आता त्याला जेव्हा ताट वाढेल तेव्हा त्याला ते सरप्राईज तर भेटणार आहे. आता मम्मी पापड भाजते, सो मी आता पापड एन्जॉय करते आफ्टर लॉंग टाइम. घेऊन ये, मी तळते मम्मी. कारण मम्मी खूप दमती. सो मी आता मम्मीला काय नाही हेल्प केलेली, सगळं मम्मीनं बनवलेलं आहे. पण पापड तर ॲटलिस्ट भाजू शकते ना. माझ्या मम्मीच्या हाताची कटाची आमटी एक नंबर बनवते. मी तर अक्षरशः असं वाटीत घेऊन घेऊन पिते ती आमटी, कारण मला खूप आवडते. या ना सागर, जेवण करेल. चला. अरे मटणाबरोबर कोण पापड बिपड खातात ग?
मटणाची भाजी द्या याच्यामध्ये पहिलं. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? पीस घे ना तुला किती लागते तेवढे. जे पीठ दे. पीस कुठे आहे याच्यामध्ये? ओ पीस कुठे आहे? कुठे आहे पीस? आमटी आहे बाळा ती, पीस नाहीये. आज अमावस्या आहे, आज मटण नसतं खायचं बाळा. क्या बोला तूने? ते तू इकडे जेवायला येत नव्हता म्हणून तो स्कॅम होता. त्याला अरे चिडचिड म्हणजे काय? जाऊ दे बाळा, करून खा. ठीक आहे बसा. जे घासपूसच खातो आज एक दिवस ते. अब आए ना लाइन पे. हे पण कधीतरी माणसाने खावं, पुरणपोळी पण. आज फसवलोच तू पण फसवली, ह्याने पण फसवले, सगळेजण फसवले. नाही रे बाबा कोणाला. चल. पाहुणे माणसाला फसवलं तुम्ही मटण म्हणून आमटी खाऊ घालताय. आमोशाला आमच्याकडे मटण नाही बनवत. आज मेन आमोशा आहे म्हणून ते घातले मी पोळ्या. कधीतरी हे पण खाल्लं पाहिजे. खूप घरातून एक्साइटेडने निघालो होतो की आज चांगलं मटणाची भाजी आणि मटण जेवायला भेटेल म्हणून. पण इथं आल्यानंतर कळलं की सगळं झोल आहे. तर तुम्ही बघू शकता झोल काय आहे माझ्यासोबत. झोल तर हा आहे, पुरणपोळी आणि पापड्या. पण ठीक आहे, चांगलं आहे म्हणायचं. पाहुण्याच्या घरी काय जास्त बोलता येत नाही आहे. आता जाताना वादळाला येतं सोडून जातं, जरा वादळ 2 दिवस राहू दे येतं. वादळ तुला काय बोलायचंय? आज फसवलीस तुम्हाला. मग तू असं म्हटलं असतं तू आला असता का पुरणपोळी खायला? मला मम्मीच्या हातची पुरणपोळी खायची होती म्हणून मी आले. आता मी तुझं तिकडं कशाला वेगळा स्वयंपाक करतेय म्हणून मी डोकं लावलं. किंवा तुला नॉनव्हेज आवडतं, आज आपण फ्रँक मी तुला घेऊन आले. ठीक आहे, मी तुला आता काय बोलत नाही आहे. तर अशा प्रकारे इथं माझा गेम वाजवण्यात आलेला आहे. प्रँक माझ्यावर केलेलं आहे यांनी. ह्यानं नेक्स्ट टाइम बघतो आता. थैंक्स. लव यू.